हॅलो फ्रेंड्स, सर्वांना शुभ सकाळ. सर्वांना सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता चालू झालेला आहे पितरपाठ. गणपती गेले, गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि पितृपाठ सुरू झाला. सर्वांच्या घरी मस्त मस्त पितरांना जेवण असतं. आज एकादशी, आमच्याकडं उद्या असतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पित्र असतात. खरं तर हे पितृदोष लागू नये म्हणून असतं. पण माझं एक म्हणणं आहे की मेल्यावर आईवडिलांना म्हणजे पंचपक्वानाचा नैवेद्य करायचा का, तर पितृदोष लागू नये म्हणून. आणि आईवडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत चतकोर भाकरीला पण विचारत नाही ते लेकरं. काय फायदा आहे पितृ घालून, मला सांगा. जे बघतात ते त्यांचं ठीक आहे, पण जे बघत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. असं नाही की सगळ्यांसाठीच आहे. अरे जिवंतपणे आईवडिलांची सेवा करा. मेल्यावर तुम्ही पित्र घातले काय, 10वा घातला काय, 13वा घातला काय, वर्षश्राद्ध धूमधामीत केलं काय, ते आईवडील बघत नाहीत रे. म्हणजे जिवंतपणे त्यांना पोटाला पोटभर द्यायचं नाही, तरसायचं त्यांना. त्यांच्यासमोर चांगलं चांगलं आणून खायचं, शेजारच्या लोकांना जीव लावायचा आणि घरातल्या माणसांना त्रास द्यायचा. कोण्या बापानं शिकवलं आहे? आणि मग मेल्याच्या नंतर काय काय कढीन, भातन, खिरण, पुरीन, शिरा, अगबाई 16 भाज्या, श्रीखंडन, पुरीन, परत काय कढी, पोतीच्या पानाच्या वड्या, काय थाटात ताट सजवलेलं राहतं. वरून गावरान तुपाची धार कोळशावर टाकणार, काव 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 करत कावळा येणार, मग खाल्लं तुमच्या आईवडिलांनी. अरे मूर्खांनो, जिवंतपणी त्यांना जीव लावा आणि पोटभर अन्न द्या. घरामध्ये बायकोलाही बघा आणि आईवडिलांनाही बघा. जरुरी नाही की आईसाठी बायको सोडून द्यायची आणि बायकोसाठी आई सोडून द्यायची. दोन्ही जीवनामध्ये आवश्यक आहेत आणि दोन्हींना जीव लावा. जमत नसेल तर वेगळं राहा, पण पोटाला पोटभर द्या आईबापांना. आणि दिवसातून एकदा तरी त्यांच्यासोबत बोलत जावा. बस एवढंच पाहिजे त्यांना. तुमची प्रॉपर्टी काय बांधून वर नाही नेणार आणि तुमच्यासाठीच कमवून ठेवलेलं राहतं ते. काय ते मेल्यावर वर नाही देणार कोणी बांधून त्यांना गाठोडं शिदोरी. चला 10-20 लाख रुपये बांधून देऊत, वर ऐश करतील स्वर्गामध्ये. काय नाही, सगळं इथंच आहे. तुम्ही जर आईवडिलाला पाहिलं तरच तुमची अवलाद तुम्हाला बघणार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यांचं तरी आयुष्य कसं तरी कटल. तुमच्या लेकराच्या टायमाला तर सगळं युग बदललेलं राहील. तुमचं तर काय होईल सांगताच येत नाही. म्हणून जित्यापणी पहा, मेल्या